बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आज उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं। बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांची बदली केली जाणार आहे असंही फडणवीस म्हणाले। आयजी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई तसंच न्यायालयीन चौकशी सुद्धा या संदर्भात होणार आहे। खंडणीच्या फिर्यादीमध्ये वाल्मिक कराडचं नाव आलेलं आहे असंही फडणवीस म्हणाले आणि हत्येच्या गुन्ह्यातला सहभाग तपासला जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभागृहात ही घोषणा पाहायला मिळाली। हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टरमाइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल। आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो की या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे, त्याच्यावर कारवाई होणारच आहे। पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कोणाकोणासोबत फोटो आहे, सगळ्यांसोबतच आहे। आमच्या सोबत आहे, यांच्या सोबत आहे, पवार साहेबांसोबत आहे, सगळ्यांसोबत आहे। कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल। आणि मग मध्यंतरीच्या काळामध्ये हे सगळे निर्धावलेले अशा प्रकारचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतात। हे यापुढे सहन केलं जाणार नाही। मी या सभागृहाला आश्वस्त करतो, या बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करणारे जे कोणी असतील यांची पाळंमुळं आम्ही खणून काढू। आणि यांच्यावर तर मी सांगितलेलं आहे, कारण सगळ्यांवर गुन्हे आहेत, त्यामुळे 302 वगैरे सगळं तर लागेलच। पण सोबत यांच्या सोबत काम करणारे जेवढे लोक आहेत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये, हे सगळे एकत्रितपणे मकोकाच्या गुन्ह्याला पात्र होतात। त्यामुळे यांच्यावर मकोका देखील या ठिकाणी लावण्यात येईल।